नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत MPSC कंबाईन ग्रुप बी पूर्व परीक्षा 2017 क्वेश्चन नंबर 21 ते 40. प्रश्न क्रमांक 21. भारताचे महान्यायवादी हे लोकसभेतल्या कामकाजात सहभागी होऊ शकतात. हे लोकसभेच्या समितीचे सदस्य होऊ शकतात. हे लोकसभेत बोलू शकतात, पण हे लोकसभेत मतदान करू शकत नाहीत. डी विधान हे चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 4 फक्त ए, बी आणि सी. प्रश्न क्रमांक 22. खालील विधाने विचारात घ्या. भारतीय राज्यघटनेतील 352 ते 360 ही कलमे विविध प्रकारच्या आणीबाणी संदर्भात आहेत. बरोबर विधान आहे. भारतीय राज्यघटनेतील कलम क्रमांक 356 राज्य आणीबाणीशी संबंधित आहे. भारतीय राज्यघटनेतील कलम क्रमांक 360 राष्ट्रीय आणीबाणीशी संबंधित आहे. हे विधान चुकीचं आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हा बरोबर पर्याय आहे. प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी कोणत्या दिवशी नरेंद्र मोदी यांनी 500 व 1000 रुपये निरुपयोगी कागदाचे तुकडे असतील असे घोषित केले? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 8 नोव्हेंबर 2016. म्हणजे नोटबंदी म्हणजेच डिमॉनिटायझेशन त्याला आपण असं म्हणू शकतो. प्रश्न क्रमांक 24. पुढीलपैकी कोणत्या एका देशाने नुकतेच क्रोएशियाला नमवून डेव्हिस कप स्पर्धेचे विजेतेपद पटकावले? याचं उत्तर आहे अर्जेंटिना. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 25. भारतीय संसद आंतरराष्ट्रीय करार अंमलात आणण्यासाठी संपूर्ण भारतासंबंधात किंवा भारतातील काही भागात कायदे तयार करू शकते? पहिलं विधान असं आहे. याचा बरोबर पर्याय क्रमांक आहे 4. यासाठी कोणत्याही राज्याच्या संमतीची आवश्यकता नसते. पुढचा प्रश्न आहे. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत स्त्रियांना आणण्याचे कार्य प्रथम पुढीलपैकी कोणी केले? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. महात्मा गांधी यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीत स्त्रियांना आणण्याचे प्रथम कार्य केले. प्रश्न क्रमांक 27. 1857च्या उठावानंतर इंग्रजी सैनिकांचे हिंदी सैनिकांशी ठरलेले प्रमाण हे डॅश डॅश होते? पर्याय क्रमांक 1. 1:2 हे प्रमाण होते. वासुदेव बळवंत फडके हे डॅश डॅश खात्यात लिपिक होते. हा प्रश्न क्रमांक आयोगानं रद्द केलेला आहे. हा प्रश्न आयोगानं रद्द केला, तरी पण याचं बरोबर उत्तर जे आहे ते 1. वासुदेव बळवंत फडके हे लष्करी खात्यात लिपिक होते व बाकी खात्यात टपाल, संरक्षण, रेल्वे या खात्यात त्यांनी कधीच काम केलेले नाही. प्रश्न क्रमांक 29. योग्य जोड्या जुळवा. साम्राज्यवादी विचारसरणी व्हॅलेंटाईन चिरोल, केंब्रिज विचारसरणी अनिल सेयल, राष्ट्रवादी विचारसरणी R.C. मुजुमदार, साम्यवादी विचारसरणी R.P. दत्त. पर्याय क्रमांक या आहे पर्याय क्रमांक 3. 1, 2, 3च्या समोरासमोर जोड्या आहेत. प्रश्न क्रमांक 30. टाटा हायड्रॉलिक पॉवर कंपनीची स्थापना कोणी केली? पर्याय क्रमांक 1. दोराबजी टाटा यांनी टाटा हायड्रॉलिक पॉवर कंपनीची स्थापना केली. 31वा प्रश्न आहे. 1789 मध्ये सुरू झालेले मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र कोणते? याचं बरोबर उत्तर आहे बॉम्बे हेराल्ड. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे. 1872 मध्ये एका पठाणाने अंदमान बेटावर डॅश डॅश यांचा खून केला? बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. लॉर्ड मेयो याचा खून केला. प्रश्न क्रमांक 33. डॅश डॅश यांच्या मते वेद हे अपौरुषेय नाहीत? पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे. महात्मा फुले यांच्या मते वेद हे अपौरुषेय नाहीत. प्रश्न क्रमांक 34. चौरी चौरा घटनेनंतर डॅश डॅश ही चळवळ संपुष्टात आली? तर चौरी चौरा चळवळीनंतर असहकार चळवळ ही संपुष्टात आली. प्रश्न क्रमांक 35. खालीलपैकी कोणत्या व्यक्ती सहकारी चळवळीशी संबंधित? भाऊसाहेब हिरे, विठ्ठलराव विखे पाटील, वैकुंठभाई मेहता, डॉक्टर धनंजय गाडगीळ, वसंतदादा पाटील, यशवंतराव मोहिते, भाऊसाहेब थोरात, G.K. देवधर. हे सर्व माणसे जे आहेत हे व्यक्ती सहकारी चळवळीशी संबंधित होत्या, म्हणून पर्याय क्रमांक 4 A, B, C आणि D. पुढचा प्रश्न आहे 36. प्रश्न क्रमांक 36. महर्षी धोंडो केशव कर्वेंनी
विधवा महिलांसाठी पुण्यात पुढीलपैकी कोणती संस्था काढली? पर्याय क्रमांक 4, महिलाश्रम ही संस्था महर्षी धोंडो केशव कर्वेंनी विधवा महिलांसाठी काढली. प्रश्न क्रमांक 37, लखनौ येथील 1857च्या उठावाचे नेतृत्व डॅश डॅश यांनी केले. अवधच्या बेगम. पर्याय क्रमांक 1 हा बरोबर पर्याय आहे. प्रश्न क्रमांक 38, 1949 मध्ये कोणत्या प्रादेशिक विद्यापीठाची स्थापना झाली? पुणे या प्रादेशिक विद्यापीठाची स्थापना झाली 1949 मध्ये. 1949 मध्ये. प्रश्न क्रमांक 39, 1908च्या कायद्याच्या कडक तरतुदीमुळे पुढीलपैकी कोणत्या वृत्तपत्रांनी त्यांचे प्रकाशन बंद केले? पर्याय क्रमांक 2, दर्पण यांनी त्यांचे प्रकाशन बंद केले. प्रश्न क्रमांक 40, ब्रिटिश साम्राज्यशाहीने कोणत्या कायद्याखाली ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचा राज्यकारभार हाती घेतला? तर पर्याय क्रमांक 3, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1858 या कायद्याअंतर्गत भारताचा राज्यकारभार हाती घेतला. धन्यवाद.